नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी या घटकावरील स्वाध्याय 3.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय आणि विस्तारित मांडणी हे आपण या आधीच्या म्हणजे 3.1च्या स्वाध्यायामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। आता आपण बघूया याचा स्वाध्याय। बघा इथे पहिला प्रश्न बघा, 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल। आता बघा सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारले। मग आधी आपण काय करूया, संख्या लिहून घेऊया। संख्या कोणती आहे, 86,750। मग यांची स्थानिक किंमत बघा, या 8ची स्थानिक किंमत किती आहे, 1 2 3 4 शून्य द्यायचे त्याच्यावर, बरोबर आहे। 1 2 3 4। आता 6,000च्या घरात आहे, मग 6ची स्थानिक किंमत किती, 1 2 3 शून्य द्यायचे म्हणजे 6,000। आणि बघा 7 शतकाच्या घरात आहे, म्हणजे 7ची स्थानिक किंमत 700। 5 दशकाच्या घरात आहे, 5ची स्थानिक किंमत 50। मग बघा शून्य एकक आहे तसं लिहून घेऊया। याची काय करूया, यांची बेरीज करून घेऊया। बघा शून्यांची बेरीज 0 0 अधिक 5 5 7 7 आणि 6 6 आणि 8 8। मग आपलं उत्तर बघा काय आलं आहे, 86,750 आलेलं आहे। म्हणजे जी संख्या दिले तेच उत्तर आलेलं आहे। मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या जर स्थानिक किमतीची बेरीज विचारली असेल तर आपलं उत्तर तीच संख्या हे येणार आहे। मग बघा 86,750 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। बघा पुढच्या प्रश्नामध्ये असं विचारले, 77,777 या संख्येतील हजार स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल। मग आता बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला संख्या कोणती दिले, बघा 77,777, ठीक आहे, हा अंक आहे। आता आपल्याला विचारले हजार स्थानचं, मग बघा एकक, दशक, शतक आणि हा हजार, या हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत यांची बेरीज विचारले। आता हे 7,000च्या घरात आहेत, मग त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे, 7,000 आहे। हे 7 दशक आहेत, मग 7 दशक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती, 70। यांची बेरीज करूया। शून्यांची बेरीज 0 0 अधिक 7 7 0 0 आणि हे 7 7। मग आपलं उत्तर किती आले, बघा 7,070। मग बघा 7,070 कुठे आहे, तर बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तिसरा प्रश्न बघा, 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे। आता बघा हे सगळं बघण्यापेक्षा आपण काय करूया, ही संख्या आहे तशी ते लिहून घेऊया, ठीक आहे। कोणती संख्या आहे, 82,729, याची विस्तारित मांडणी लिहूया। बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। मग 8 दशहजाराच्या घरात आहेत, 8च्या पुढे किती संख्या आहेत, 4 संख्या आहेत। मग 8 वर काय करायचे, 4 शून्य द्यायचे आहेत, म्हणजेच किती झाले 80,000 अधिक 2 हजाराच्या घरात आहेत, 2च्या पुढे 3 संख्या आहेत, मग काय करूया 2,000, 2 हजाराच्या घरात म्हणून मग 2,000। आता बघा 7 शतकाच्या घरात आहेत, 7 शतक म्हणजेच 700। दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर 7च्या पुढे 2 संख्या आहेत, म्हणून मग 7 वर 2 शून्य द्यायचे अधिक 2 दशकाच्या घरात आहे, 2 दशक म्हणजे 20 अधिक 9 एककाच्या घरात आहेत, म्हणून मग इथे 9। आता या पद्धतीने पर्याय बघूया आपण कोणता योग्य आहे। आता बघा 8 वर 4 शून्य आहेत, बघा इथे 3 शून्य आहेत, म्हणून हे येणार नाही, कट मेथड वापरायची इथे। 8 वर 4 शून्य, इथे पण 4 इथे पण 4, म्हणजे 3 पैकी 1 आपलं उत्तर आहे। आता 2,000 आहे, मग बघा इथे 2,000 आहे, इथे पण 2,000 आहे। आता इथे मात्र 20,000 आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय कट। आता राहिलं या दोघांमध्ये करूया। आता 700 आहे, इथे 7,000 आहे, म्हणजे हा पण पर्याय कट झाला। बघा इथे 700 हे 20 आणि हे 9, मग योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4। बघा असं सगळे पर्याय एकत्र बघितले की असं सगळं सेमच वाटतं,
मग त्यापेक्षा असं या पद्धतीचा काय करायचं आहे, वापर करायचा आहे. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5000, 7 दशहजार, 3 शतक, 2 दशक, 4 एकक ही संख्या दर्शवली जाईल. आता बघा, आधी आपण काय करूया, संख्या लिहून घेऊया की कोणती संख्या तयार होते. मग कशी लिहायची संख्या, तर बघा काय सांगितले, 5000. ठीक आहे, 5000. बघा मी इथे घरं लिहिते. एककाचं घर, दशकाचं घर, शतक, हजार आणि हे दशहजार. आता बघा 5, 7 दशहजार आहे म्हणजे 7 दशहजारच्या घरात, 5000च्या घरात 3 शतक, 2 दशक आणि 4 एकक ही झाली संख्या. आता 7 दशहजार आहे म्हणजे 7वर 4 संख्या आहेत म्हणजे 7वर 4 शून्य पाहिजेत. मग बघा बरं, इथे 7वर 3 शून्य आहेत म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे 4 शून्य आहेत, इथे पण 3 शून्य आहेत म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. इथे पण 3 शून्य आहेत म्हणून मग हा पण पर्याय येणार नाही. 70,000 हवं आहे ना आपल्याला. मग बघा इथे 70,000 आहे, बाकी सगळीकडे 7,000, 7,000, 7,000 आहे म्हणून मग आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कसं बघा, बघा इथे मी दाखवते. हे 7 दशहजार आहेत म्हणजे 7वर 4 शून्य म्हणजेच किती, 1 2 3 4, 70,000 झाले जे की इथे आहेत. 5000च्या घरात आहेत म्हणजेच किती, हे 5000 म्हणजे 5वर 3 शून्य. बघा अधिक 3 शतक म्हणजे किती, 300, 2 दशक म्हणजे 20 आणि हे 4 एकक. या पद्धतीनं बरोबर मांडणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 7000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे. मग बघा हे 7000 लिहून घेऊया. 7000, 80 आणि हे 3 किती झाले, 83. मग बघा एकक, दशक, शतक, हजार बरोबर हे 7000च्या घरात आहेत म्हणजे बघा चौथ्या नंबरवर आहेत आहे की नाही. 1 2 3 4 चौथ्या नंबरवर, 1 2 8 2 नंबरवर आणि 3 एकक. मग इथे मध्ये काही नाही म्हणजे शून्य द्यायचा. मग इथे योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बघा 70 80 70 83 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 500 रुपयांच्या 30 नोटा, 100 रुपयांच्या 16 नोटा, 10 रुपयांच्या 10 नोटा व 1 रुपयांचे 6 नाणे मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते आहे. मग बघा दिलेल्या माहितीनुसार बघा इथे काय सांगितले, 500 रुपयाच्या 30 नोटा. मग बघा 500च्या 30 नोटा, मग इथे काय करायचं आहे, 5 त्रिक 15. बघा इथे लिहून घेऊया आपण असं, 500च्या 30 नोटा. मग बघा 5 त्रिक 15, 1 2 3, 1 2 3 मग हे किती झाले, 15,000 झाले. आता बघा काय सांगितलं, आता 100 रुपयांच्या 16 नोटा. मग इथे काय करूया, 4ची म्हणजे गुणाकार आपल्याला माहिती आहे. मग 100च्या 16 नोटा, मग काय करायचं, 16 1 16 आणि 16वर हे किती, 2 शून्य आहेत. मग आधी हे 2 शून्य इथे लिहून घेऊया आणि 16 1 16 म्हणजे 100च्या 16 नोटा म्हणजे 1600 रुपये झाले. आता बघा 10 रुपयांच्या 10 नोटा, मग 10 10 100, 10 गुणिले 10 बरोबर किती झाले, 100. एकाखाली एक या पद्धतीनं मांडायचं आहे. 1 रुपयांची 6 नाणी. मग बघा 1 रुपयांची 6 नाणी बरोबर किती, 6 रुपये. यांची काय करूया आपण, बेरीज करूया. मग बघा बेरीज नाही केली तरी चालेल कारण डायरेक्ट आपल्याला असंच लिहायचं आहे. बघा 1500 कुठे आहे, बघा 15,000 कुठे आहे, बघा इथे 15,000 आहे. आता इथे 15,000 कुठे आहे का, नाही आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे पण 15,000 कुठे आहे का नाही, इथे पण आहे का नाही आहे. मग बघा 15,000 अधिक 1600 अधिक 100 आणि अधिक 6. बघा जसं की इथे मी दिले तसंच सेम इथे आहे. मग आता बघा हा इथे आपल्याला फक्त विस्तारित मांडणी विचारली होती त्या रकमेची म्हणून आपण डायरेक्ट अशी केली. आता ते एकूण रक्कम बघूया, बेरीज करूया. 6 0 6 आणि 1 7, 5 आणि 1 6 आणि 1 1. मग आपलं उत्तर किती, 16,706 या पद्धतीने. म्हणून मग इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 6 प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.